अ, जय हिंद. मी ब्रिगेडियर हेमंत महाजन फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करतो. आज ज्या महत्वाच्या विषयावरती आपण बोलणार आहे तो विषय आपल्या समोर लिहिलेला आहे की चीनी सैनिकांना एक आयर्न मॅन सूट दिलेला आहे अशी बातमी आपल्या मीडियामध्ये आलेली आहे. अ, याचा नेमका अर्थ काय होतो? यामुळे चीनी सैनिकांच्या लढण्याच्या क्षमतेमध्ये काय फरक पडणार आहे? म्हणून जर फरक पडत असेल तर भारतीय सैनिकांचं किंवा भारताचं याकरता प्रत्युत्तर काय असायला पाहिजे? या सगळ्या विषयांवरती आज आपण बोलण्याचा प्रयत्न करू. लक्षात असावं, ज्याच्या आधी मी आपल्याला सांगू इच्छितो की आपले एक अतिशय अनुभवी युद्ध तज्ञ होते आर्य चाणक्य. यांनी हजारो वर्षापूर्वी म्हटलं होतं की आपले जे शत्रू असतात त्या शत्रूंची आपल्याला पूर्ण माहिती पाहिजे. ते कसे लढतात, गुप्तहेर माहिती कशी काढतात, त्यांचे नेमके स्ट्रॉंग पॉइंट्स काय आहेत, त्यांचे नेमके वीक पॉइंट्स काय आहेत. आपण जर शत्रूंचा जर पूर्ण अभ्यास केला तर आपण आपल्या शत्रूला अतिशय चांगल्या पद्धतीने प्रत्युत्तर देऊन लढाया जिंकू शकतो. तर हे जे आर्य चाणक्यांनी म्हटलं होतं ते आज अतिशय जास्त ऍप्लिकेबल आहे आणि म्हणूनच आपण चीन विषयी वेगवेगळी माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतो आणि सामान्य जनतेकडे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आज दोन बातम्यावरती मी आपलं लक्ष केंद्रित करू इच्छितो आणि त्यानंतर मी माझ्या विषयाला सुरुवात करीन. एक तर बातमी आली की देशामध्ये एक मोठं आंदोलन सुरू आहे. त्यामुळे दिल्लीची जे रस्ते आहेत ते बंद झालेले आहेत. ते आंदोलन बरोबर की नाही याच्यामध्ये मी जात नाही. परंतु एवढं नक्की की यामुळे दिल्लीच्या किमती वाढलेल्या आहेत आणि दिल्लीची जी अर्थव्यवस्था आहे त्याला एक फार मोठा धक्का पोहोचला आहे. दुसरी बातमी होती की बंगलोरमध्ये काही एका कारखान्यामध्ये तिथले कामगार आणि कारखानदार यांच्यामध्ये काहीतरी वादविवाद होता. त्यामुळे ती फॅक्टरी फोडण्यात आली आणि तिथून 450 कोटी रुपयाचे आयफोन्स हे पळवून नेण्यात आले. आणि भारतीय ज्या वेळेला एकमेकाशी भांडण्यामध्ये गुंतलेले आहेत, काहीतरी अशा कार्यक्रमामध्ये गुंतलेले आहेत की ज्याला कन्स्ट्रक्टिव्ह म्हणता येत नाही. त्याच वेळेला नेमकं चीनमध्ये काय होतं आहे तर चीन अतिशय एकाग्र पद्धतीने मेहनत करून जगाच्या पुढे जातो आहे आणि कालच बातमी आली होती की जवळजवळ जगामध्ये चीनचा आर्थिक व्यवस्थेचा वेग हा सर्वात जास्त वाढला आहे आणि चीनचं जे निर्यात आहे ती 29% या महिन्यामध्ये वाढलेली आहे. म्हणजे चीन कशावरती लक्ष ठेवावं हे चीनला चांगलं माहिती आहे, परंतु आपण आपलं लक्ष इतर गोष्टींवरती केंद्रित करतो. आज माझं जो विषय आहे आयर्न मॅन सूट याच्यावरती मी माझं लक्ष केंद्रित करणार आहे. मीडिया रिपोर्ट विषयी मी आपल्याला सांगितलं. तर यामध्ये हे जे आयर्न मॅन सूट असतात, आपण लहान असताना सुपरमॅनचे कॉमिक्स वाचले असणार किंवा बॅटमॅनचे कॉमिक्स वाचले असणार किंवा इतर जे सुपर हिरोज असतात त्यांचे कॉमिक्स वाचले असणार, ज्यामध्ये त्यांच्याकडे खूपच जास्त ताकद असते आणि मग ते मानव जातीकरता काहीतरी चांगली कामं करतात अशी ही कॉमिकची कथा असते. तर असा सुपरमॅन निर्माण करणं हे शक्य आहे का? तर अशा प्रकारचे सुपर सोल्जर्स चीन तयार करायचा प्रयत्न करतो आहे का? यावरती सुद्धा बातम्या आलेल्या आहेत की ते प्रयत्न करताहेत. यामध्ये त्यांना किती यश मिळेल हे येणारा काळ सांगेल, परंतु त्याच्यावरती आपलं लक्ष असायला पाहिजे. आयर्न मॅन सूट विषयी ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की हा एक असा सूट आहे, हे एक असं अंगावरती घ्यायचं साधन आहे त्याला एक्सोस्केलेटन सूट असं म्हटलं जातं. मी रिपीट करतो, एक्सोस्केलेटन सूट. याचे दोन प्रकार असतात. एका एक्सोस्केलेटन सूटला बाहेरून पॉवर मिळते म्हणजे बॅटरीच्या मदतीने आणि दुसरा एक्सोस्केलेटन सूट त्याला फक्त लिव्हर्स म्हणजे त्याच्यामध्ये काही साधनं असतात ज्यामुळे त्याची ताकद वाढते. लिव्हरला मराठीत नेमकं काय म्हणायचं मला सांगता येत नाही. मला हे नक्की त्याचा शब्द वापरता येणार नाही. परंतु आपल्याला आठवत असेल की शाळेत असताना आपल्याला एक धडा होता की आर्किमिडीज नावाचा सायंटिस्ट शास्त्रज्ञ म्हणतो की जर मला तुम्ही एक टेकू दिला आणि मला इतकी लांब जर
लिव्हर किंवा काठी दिली तर मी पूर्ण पृथ्वीला उचलू शकतो. म्हणजे मेकॅनिकल ताकदीचा वापर करून आपण आपल्या ताकदीपेक्षा पुष्कळ जास्त काम करू शकतो. आणि असं लिव्हरचं प्रिन्सिपल आपल्या अनेक वेगवेगळ्या मशीन्स मध्ये हे वापरलं जातं, ज्यामध्ये ताकद फक्त मेकॅनिकल पद्धतीची असते, त्याला बाहेरून काही फारशी पॉवर ही दिलेली नसते. तर यामध्ये काय असतं, या एक्सोजन सूट मध्ये जे वजन आपण सैनिक पाठीवरती घेऊन जातात ते सगळीकडे पसरतं, ज्यामुळे सैनिकांची पाठीवरती वजन घेऊन जायची क्षमता ही वाढते. सैनिकांना पाठीवरती वजन का घेऊन जावं लागतं? कारण सैनिकांबरोबर शस्त्र असतं, त्याचं वजन 3 ते 4 किलो असतं. अम्युनिशन असते, त्याचं वजन 4 ते 5 किलो असतं. त्यांना स्वतःचं राशन कॅरी करावं लागतं, ज्याचं वजन 1 ते 2 किलो असतं. त्याच्याशिवाय त्यांना इतर युद्ध सामुग्री म्हणजे रेडिओ सेट वगैरे कॅरी करावा लागतो, त्याचं अजून 2-3 किलो वजन होऊ शकतं. आणि याच्याशिवाय त्यांना जी मोठी शस्त्र असतात त्याच्यामधला काही भार त्यांना कॅरी करावा लागतो, जसं मीडियम मशीन गनची अम्युनिशन किंवा मॉर्टरची अम्युनिशन. तर म्हणजे थोडक्यात एका सैनिकाला भारतीय परंपरेप्रमाणे, भारतीय सैन्याच्या परंपरेप्रमाणे जर त्या सैनिकाचं वजन जर 60 किलोग्राम असेल, की जे एका ॲव्हरेज सैनिकाचं वजन असतं, तर 30 किलो सामान त्याला पाठीवरती घेऊन जावं लागतं आणि लढाई करावी लागते. अर्थातच आपण ज्या वेळेला हाय अल्टिट्यूड मध्ये जातो, जिथे सध्याची लढाई सुरू आहे, तर त्या हाय अल्टिट्यूड मध्ये सैनिकाची जी शारीरिक क्षमता असते ती खूपच कमी होते. आणि एक सैनिक जो इतर ठिकाणी 30 ते 35 किलो सामान घेऊन जाऊ शकतो, तो इथे फार तर 10 किलो सुद्धा सामान बरोबर घेऊन जाऊ शकत नाही. म्हणूनच हाय अल्टिट्यूडच्या मध्ये लढाईला खूपच त्रास होतो. सैनिक लवकर थकतो, लवकर दमतो, त्याची ताकद कमी होते, त्याची चपळता कमी होते, त्याचा स्टॅमिना कमी होतो. तो त्या भागात काही वेळाकरताच राहू शकतो. अति थंडीमुळे त्याच्यावरती शारीरिक आणि मानसिक परिणाम होतो. तर हे जे आयर्न सूट आहेत, सैनिकांची जी क्षमता हाय अल्टिट्यूड मध्ये जी कमी झाली असते, ती त्यांना वाढवायची आहे आणि उलटी जास्त करायची आहे. तर अशा प्रकारचे जे एक्सोस्केलेटन सूट आहे, याच्यावरती संशोधन सुरू आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की हे आम्ही आता आमच्या सैनिकांना इश्यू करत आहोत. दुसरं असतं की एक्सोस्केलेटन सूटना बॅटरीची ताकद देणं. बॅटरीची ताकद दिली की आपण मोटर चालवू शकतो, आपला मोबाईल चालतो, आपला लॅपटॉप चालतो. परंतु बॅटरीची ताकद दिली की त्याची क्षमताही अजून पुष्कळ जास्त वाढू शकते, ज्यामुळे माणसाची वजन कॅरी करण्याची कॅपॅसिटी सुद्धा वाढू शकते. परंतु या बॅटरीला ही बॅटरी किती वेळ काम करेल, अति थंड भागामध्ये ही काम करेल की नाही, याच्याशिवाय याचं वजन किती असेल, या बॅटरीचंच वजन किती असेल. कारण ज्यावेळेस आपण रेडिओ सेट चालवतो, तर रेडिओ सेट मध्येच 1/3 वजन हे त्याच्या बॅटरीचंच असतं. रडार चालवतो तर त्याची पण बॅटरी लागते, कारण त्या भागामध्ये इलेक्ट्रिसिटीचा वापर आपण करू शकत नाही. तर त्याच्यामुळे अ, या बॅटरीचं वजन वाढलं तर जी उपयुक्त क्षमता सैनिकाची राहते ती किती राहील, हे सगळे प्रश्न आहेत. आणि जी माहिती आता मीडियामध्ये आलेली आहे त्याप्रमाणे चीननी या एक्सोजन सूट वरती किंवा आयर्न सूट वरती 2013 मध्ये काम केलं होतं. आणि त्यांचा उद्देश असा होता की सैनिकांची वजन कॅरी करायची क्षमता वाढावी. मग ते जास्त अंतर लांब घेऊन जाण्याकरता असतो की जास्त उंचीवर जाण्याकरता असतो. आणि 2019 मध्ये त्यांनी असं जाहीर केलं होतं की असे सूट आमच्याकडे तयार झालेले आहेत, परंतु तरी पण ते सैनिकांना देण्यात आले नव्हते. आत्ताच 2020 मध्ये एक चीनमध्ये मोठी कॉम्पिटिशन झाली, ज्यामध्ये 50 वेगवेगळ्या कंपनीजनी वेगवेगळ्या आयर्न मॅन सूटचे वेगवेगळी मॉडेल्स एका चीनी सायंटिफिक एक्झिबिशन मध्ये सगळ्या जगाच्या समोर आणली. आणि त्यामधल्या सगळे हे जे मॉडेल्स त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांनी संशोधन करून जे अशी मॉडेल्स तयार केली होती, वेगवेगळ्या प्रकारचे आयर्न मॅन सूट्स तयार केले होते, त्याचं आता इव्हॅल्युएशन सुरू आहे. आणि त्यानंतर हे लक्षात घेतलं जाईल की यामधला सूट सर्वात चांगला कुठला आहे, तो सूट चीनी सैनिकांकरता वापरला जाईल. परंतु यामुळे काही म्हणजे अचानक असं काही घडू शकतं का? तर थोडक्यात सांगायचं म्हणजे हे आयर्न मॅन सूट किंवा एका सैनिकाला स्वतःहून उडता यायला पाहिजे
अशा प्रकारचे प्रयोग आपण जेम्स बॉन्ड सारख्या मूव्हीज मध्ये नक्कीच बघितले असतील, कॉमिक्स मध्ये सुद्धा बघितले असतील. परंतु ते प्रत्यक्षात येण्यामध्ये खूपच त्रास होतो. कारण एकतर या आयर्न मॅन सूटची किंमत इतकी जास्त होते, की बहुतेक देशांना ते परवडत नाही. म्हणूनच ज्यावेळेला अशा प्रकारचं आपण संशोधन करतो, तर त्याच्यामध्ये 3-4 मुद्दे महत्त्वाचे असतात. एक तर त्याची किंमत ही अफोर्डेबल असायला पाहिजे. म्हणजे देश हा विकत घेऊ त्याला देशाला विकत घेता आली पाहिजे. उदाहरणार्थ रायफलची किंमत एक 7-8 हजाराच्या आसपास असते आणि या सूटची किंमत जर 6 लाख किंवा 8 लाख असेल, तर अर्थातच आपल्याला ते परवडणार नाही. दुसरं या सूटनी पुष्कळ वेळ काम करायला पाहिजे. असं नाही की काही वेळानंतर तो बिघडून जाईल. तिसरं त्याला जी बॅटरी लागते, त्या बॅटरीची क्षमता ही 8 तास इतकी कमी नको, 24 तास इतकी जास्त पाहिजे. त्यानंतर चार्ज करण्याकरता तिथे सुविधा पाहिजे. त्यानंतर याचं जे ॲन्युअल मेंटेनन्स होतं, त्याकरता काहीतरी तयारी पाहिजे. तर या सगळ्या गोष्टी चीननी आता तयार केल्या आहेत का? तर त्याचं उत्तर आहे, अजून तरी हे असं दिसत नाही. अजून तरी हा एक मानसिक युद्धाचा एक आयाम वाटतो, असं समोर दिसतं आहे. कारण याच्या आधी आपल्याला आठवत असेल, की काही आठवड्यापूर्वी चीननी असं पण क्लेम केलं होतं, की आम्ही ड्रोन्स विकसित केलेले आहेत आणि ही ड्रोन्स लडाखच्या सीमेवरती जे सैनिक तिथे राहतात, त्यांना गरम जेवण तिथे पोहोचवतील. आपण ड्रोनच्या मदतीने काही-काही वेळा या ई-कॉमर्स कंपनीज असतात, त्यांनी काही ठिकाणी डिलिव्हरी सुरू केलेल्या आहेत. त्याविषयी आपण ऐकलं असेल, बघितलं असेल, याच्या ॲडव्हर्टाइजमेंट्स बघितल्या असतील. परंतु अजून ते आर्थिकदृष्ट्या सक्षम असं झालेलं नाही. आणि नंतर मग कळालं, की हे जे ड्रोन्स विषयी जे चीन बोलतं आहे, त्यापैकी ॲक्चुअली कुठलंही ड्रोन फारसं कुठलं मोठं काम करण्यामध्ये यशस्वी झालेलं नाही. तर त्याच्यामुळे हा जो आयर्न मॅन सूट विषयी जो चीन आता दावा करतो आहे, त्याला किती यश मिळेल हे येणारा काळ सांगेल. परंतु अजून तरी त्यामध्ये फारसं यश मिळालेलं नाही आणि या विषयावरती इतर देश सुद्धा संशोधन करत आहेत. अमेरिकेने पण संशोधन केलं होतं. युरोपनी पण संशोधन केलं होतं. परंतु काही ठराविक काळानंतर त्याची किंमत फार जास्त असल्यामुळे त्याला बाजूला ठेवण्यात आलं. तर असं झालं, तर भारतीय सैनिकांचा रिस्पॉन्स काय असायला पाहिजे? भारत देशाने काय करायला पाहिजे? तर याकरता आपण सुद्धा अशा असे जे सायंटिफिक दावे असतात, सायंटिफिक आयाम असतात, त्याच्यावरती आपलं संशोधन चालू ठेवायला पाहिजे. इस्रायलच्या मदतीने, अमेरिकेच्या मदतीने, युरोपियनच्या मदतीने आणि चीननी जर आयर्न सूट बनवला, तर त्यापेक्षा आपल्याला जास्त चांगला आयर्न सूट हा बनवता आला पाहिजे. अर्थातच त्याची किंमत कमी पाहिजे, त्याचं मेंटेनन्स चांगलं पाहिजे, त्याची बॅटरी जास्त वेळ टिकायला पाहिजे वगैरे. दुसरं हाय अल्टिट्यूड मध्ये किंवा अति उंच जागेवरती लॉजिस्टिक्स म्हणजे आपलं सामान घेऊन जाणं हे एक नेहमीच मोठं आव्हान असतं. यामध्ये आपल्याला लक्षात पाहिजे, की पहिले ते सामान रेल्वेने आणलं जातं. त्याच्यानंतर मग आपल्या मोठ्या ट्रक्सचा वापर करून ते लेहमध्ये येतं. मग तिथून हेलिकॉप्टर्सचा वापर करून ते पोस्टवरती पोहोचवलं जातं. काही वेळा ते हेलिकॉप्टरमधून ते ड्रॉप केलं जातं. काही वेळा ज्याला म्हणतात विमानांचा वापर करून ते एअर ड्रॉप केलं जातं. काही वेळा खच्चर म्हणजे गाढव किंवा म्यूल्स यांचा वापर केला जातो. या भागामध्ये एक कॅमल आहे, एक उंट आहे, की ज्याला 2 हम्प्स असतात. ट्विन हम्पवाला हा एकुलता एक उंट असावा जगामध्ये. तर हा त्या भागातला असल्यामुळे त्याची लोड कॅरी करण्याची क्षमता ही खूप जास्त असते. तर म्हणून भारतीय सैन्य या डबल हम्प कॅमलचा सुद्धा वापर करत आहे. तर याच्यामुळे आपण सुद्धा या विषयावरती पुष्कळ गोष्टी करतो आहे. परंतु एक मात्र लक्षात असायला पाहिजे, की भारतामध्ये जे आपलं संशोधन असतं, त्याला खूपच वेळ लागतो आणि संशोधन केलेल्या गोष्टी सैनिकांपर्यंत पोहोचायला अनेक वर्ष लागतात. तर म्हणून भारतीय शास्त्रज्ञांनी DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशननी आपल्या संशोधनाचा वेग वाढायला पाहिजे आणि आपला वेग किती असायला पाहिजे? आपला वेग कमीत कमी चीनच्या एक पाऊल पुढे असायला पाहिजे. ज्यामुळे एखादं कुठलं आधुनिक शस्त्र जर चीनी सैनिकांकडे आलं, तर लगेचच ते शस्त्र त्याच्या 1 दिवस आधी आपल्या सैनिकांकडे ते पोहोचायला पाहिजे. तर म्हणजे आता थोडक्यात
संशोधन सुद्धा करणं आणि संशोधनाचा वापर करून आपली लढण्याची क्षमता तिथे वाढवणं ही एक लढाई सुरू आहे आणि यामध्ये आपल्याला चीनशी कॉम्पिटिशन करावी लागेल. तर त्याकरता आपल्या देशाला तयार व्हावं लागेल. परंतु सध्या तरी हा जो चीनी सैनिकांचा जो आयर्न मॅन सूट आहे, हे एक केवळ मानसिक युद्ध दिसतं आहे. त्यामुळे जास्त घाबरून जायचं काही कारण नाही. वेळ आपल्या बाजूला आहे. आपण सुद्धा आपले डोळे आणि कान उघडे ठेवून चीन नेमकं काय करत आहे याच्यावरती लक्ष ठेवायला पाहिजे. त्याचं विश्लेषण करायला पाहिजे आणि ज्या प्रकारचे प्रॉडक्ट्स ते आपल्या सैनिकांकरता तयार करतात, त्यापेक्षा जास्त चांगले प्रॉडक्ट्स, जास्त चांगली शस्त्र आपण आपल्या सैनिकांना दिली पाहिजे. ज्यामुळे जे चीन विरुद्धचे जे युद्ध अनेक वर्ष चालणार आहे, त्यामध्ये ते युद्ध जिंकण्यामध्ये आपल्याला यश मिळेल. आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा. मी इथेच थांबतो आणि याच्या पुढच्या भागामध्ये अशाच कुठल्या तरी एका महत्वाच्या विषयावरती आपण बोलू. तोपर्यंत मी आपली रजा घेतो. जय हिंद.